बोईसर येथून शगुन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका 9 वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचला आहे। घरात 35% भाजलेल्या बालिकेवर वेळेत उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचण्यात यश आले आहे। बोईसरच्या मानगाव येथे राहणारी 9 वर्षीय आराध्या मोरे ही बाथरूममध्ये गेली असता पाय घसरून गरम पाणी असलेल्या बादलीवर पडली। त्यात आराध्या सुमारे 35% भाजली होती। सायंकाळी 7च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला बोईसर येथील शगुन रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात दाखल करताच शगुन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले। काळजीपूर्वक केलेल्या उपचारामुळे आराध्याची प्रकृती स्थिर असून ती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। या प्रसंगी रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाचे काम कौतुकास्पद ठरले आहे। आराध्याच्या पालकांनी शगुन हॉस्पिटलचे डॉक्टर, सिस्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत। वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे आपल्या मुलीचा जीव वाचला अशी भावना व्यक्त केली आहे। थोडंसं पाण्यामध्ये गरम पाणी म्हणजे बाल्टीमध्ये गरम पाणी होता, त्याच्यामध्ये तिचा पाय घसरला तसं ती मागून असं पाय घसरून त्याच्या बाल्टीमध्येच पडली तसं मी 2 मिनिटात लगेच तिकडे जवळच होतो त्या आंघोळीला जात होते तर तिकडं मी आलो आणि तिला बाल्टीमध्ये पडली अशी लगेच काढली बाहेर अशी। तर तसं मग लगेच तिला पटकन आत घेतलं असं टावेल वगैरे असं लावून आणि नंतर मग पटकन आम्ही कॉल केलेला समीर दादाला आणि लगेच मग त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकले आणि घेऊन आलो लगेच दवाखान्यात। कुठे घेऊन आले? शगुनमध्ये। रिकवर पूर्ण झालेला आहे? बरं, रिकवर झालेलं आहे पूर्ण। तुम्हाला कसं वाटतं शगुन हॉस्पिटलला कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य केलं? सगळं सरकार म्हणजे सोयीस्कर सगळ्यांनी चांगलं केलं, डॉक्टरांनी पण चांगलं केलं, सिस्टरने पण सगळं चांगलं केलं आणि बाकी मावशी लोक पण सगळे साफसफाईमध्ये व्यवस्थित आहेत। सर्व सिस्टर लोक पण वेळच्या वेळी येतात सगळे आणि उपचार करतात, सगळं डॉक्टर पण उपचार करतात, वेळच्या वेळी येतात। रुग्णालयात दाखल करताच शगुन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले। काळजीपूर्वक केलेल्या उपचारामुळे आराध्याची प्रकृती स्थिर असून ती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। या प्रसंगी रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाचे काम कौतुकास्पद ठरले आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।